साईराम, मी वास्तुतज्ञ ज्योतिर्विद आनंद पिंपळकर. दर महिन्यामध्ये आपण त्या राशीत जन्माला आलेलं बाळ कसं असेल ते पाहिलं आहे, मुहूर्त पाहिलेत. आता पाहूयात आपण या महिन्याचं राशी भविष्य 3 भागामध्ये. आज पाहूयात मेष, वृषभ, मिथुन आणि कर्क. पुढच्या भागामध्ये त्याच्या पुढच्या भागात पुढच्या राशी. चला तर मग ऑगस्ट महिना मेष राशीच्या मंडळींना कसा जाणार आहे ते पाहूया. मेष राशींच्या मंडळीसाठी हा महिना कामामध्ये विशेष प्रगती करणारा ठरेल. काही बाबतीत थोडीशी सावधगिरी बाळगावी लागेल. प्रथम सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुम्ही खर्चिक आहात आणि ते खर्च थोडे अनियंत्रित असतील. त्यामुळं तुमच्यावरती अतिरिक्त आर्थिक भार पडू शकतो. त्यामुळं आर्थिक स्थिती डळमळीत होऊ शकते, म्हणून तुम्हाला सावधगिरी बाळगायला हवी. दुसरे म्हणजे थोडंसं तुमच्या आरोग्याकडं म्हणजे पोटाच्या त्रासाकडं लक्ष द्यावं लागेल. अनियमित दैनंदिन दिनचर्येमुळं तुम्ही स्वतः पित्त वगैरे सारख्या गोष्टींना त्रासदायक तुम्हाला ठरू शकतं. त्यामुळे वेळेवर उपचार घ्या, पित्त वाढणार नाही याची काळजी घ्या. आर्थिक बाबतीत धनलाभ होण्याची शक्यता असेल, परंतु खर्चामुळं तुम्हाला ते काहीच वाटणार नाही. आणि करिअरच्या दृष्टीने हा महिना अत्यंत अनुकूल असणार आहे. कठोर परिश्रमाने तुम्ही तुमचं स्थान निर्माण करण्यात यशस्वी व्हाल, कारण मुळातच तुम्ही खूप धाडसी आहात, पराक्रमी आहात. जी मंडळी व्यवसाय करतात त्यांना व्यवसायात यश मिळण्याची शक्यता खूप जास्ती आहे. व्यवसायात तुम्हाला मदत करणारी माणसं भेटतील. तुमच्या वैवाहिक जीवनामध्ये, प्रेमसंबंधामध्ये खूप तीव्रता येईल. तुम्ही रोमॅन्टिक क्षणाचा आनंद घ्याल. वैवाहिक संबंध दृढ होण्याची ही शक्यता आहे. तुम्ही जर विद्यार्थी असाल तर तुम्हाला शिक्षणामध्ये त्याचे चांगले परिणाम पाहायला मिळतील. कधीकधी तुम्हाला जी मार्गदर्शनाची आवश्यकता असते यासाठी एक चांगला व्यक्ती तुम्हाला मार्गदर्शक म्हणून या महिन्यामध्ये भेटेल. कौटुंबिक जीवन आनंदी पण मध्यम राहील. परदेशात जाण्याची जर इच्छा असेल तर निश्चितच तुम्ही जाऊ शकता. ती स्वप्न साकार होण्यासाठीचा हा महिना अत्यंत उत्तम ठरणार आहे. या पूर्ण महिन्यामध्ये तुम्ही ओम नमः शिवाय या मंत्राचा सातत्यानं जप करावा. तुम्हाला त्याचा चांगला फायदा होईल. याचबरोबर जर आपण शिवमंदिरामध्ये जाऊन श्रावणी सोमवारच्या ज्या शिवमुठा आहेत त्या वेळेला अर्पण कराव्या. पुढची रास पाहूया, वृषभ राशी. वृषभ राशीतल्या जातकांसाठी हा महिना अत्यंत उत्तम आणि प्रबळ असण्याची शक्यता आहे. तुम्हाला या महिन्यामध्ये याचे उत्तम परिणाम मिळतील की ज्याचा तुम्ही अंदाज पण लावू शकत नाही. नोकरीमध्ये तुमची पकड मजबूत होईल. तुम्ही खूप मेहनत करा. दिवस रात्र लावून आपल्या कामांना पूर्ण करण्यासाठी तुम्ही तयार राहाल. तुमच्या या कामामुळे तुमचे वरिष्ठ अधिकारी तुमच्यावरती प्रसन्न राहतील आणि तुम्ही त्यांच्यावर कृपापात्र बनाल. व्यापार जगतांसाठी हा महिना अनुकूल असणार आहे. व्यापारात उत्तम वृद्धी होण्याचे योग आहे. काही जुन्या योजना ज्या बंद झाल्या होत्या त्या परत चालू होऊ शकतात, ज्यामुळं तुम्हाला तुमच्या व्यापाराला पुढे नेण्यामध्ये यश मिळू शकतं. कौटुंबिक जीवन असेल नाहीतर प्रेमसंबंध असू दे, यामध्ये काही समस्या येऊ शकतात. गैरसमज किंवा संशय निर्माण होऊ शकतात. परंतु महिन्याच्या उत्तरार्धामध्ये आपोआपच काळ अनुकूल होऊन जाईल. तेव्हा तुम्ही आपल्या प्रेयसीसोबत मनाची स्थिती जाणून घेऊन सक्षमपणे त्यांच्याबरोबर आपलं जीवन अर्जित करा. विवाहित जातकांसाठी खरं तर हा महिना चढ उतारांनी भरलेला राहील. तरीही देवगुरु बृहस्पतीच्या कृपेने तुम्ही नात्यामध्ये समजूतदारपणा दाखवाल. आपल्या वैवाहिक जीवनाला आनंदी बनवू शकाल. विद्यार्थ्यांसाठी हा महिना चढ उताराने भरलेला राहणार आहे. तुमच्या एकाग्रतेमध्ये थोडीशी कमीपणा येईल, परंतु गुरुच्या कृपेने, बृहस्पती या ग्रहाच्या कृपेने आणि या महिन्याच्या उत्तरार्धामध्ये बुध आणि शुक्राच्या प्रभावामुळे तुम्हाला शिक्षणात अत्यंत उत्तम परिणाम मिळणं सुरू होईल. जर तुम्हाला परगावी किंवा परदेशात जायचं असेल तर त्यासाठी थोडी प्रतीक्षा करण्याची वेळ आहे, कारण इतक्या पटकन काम होणार नाही. विदेशात गेलेल्या लोकांसाठी काही काळ कामासाठी संघर्ष करावा लागू शकतो. आरोग्याला घेऊन ज्या अधिक समस्या पूर्वी होत्या त्या आता दिसणार नाही. फक्त तुमच्या खाण्यापिण्याच्या सवयीकडं लक्ष देण्याची आवश्यकता आहे. जमलं या महिन्यामध्ये तर तुम्ही तुमच्या कुळदेवतेला जाऊन या. कुळदेवी असेल तर तिची ओटी भरा. याचबरोबर तुम्ही कोणताही देवीचा मंत्र जर आपण म्हटलात तर हा महिना आपल्याला अत्यंत आनंदाचा जाईल. मिथुन राशी ही मध्यम फलदायी ठरणार आहे. या महिन्यात तुम्हाला आपल्या आरोग्याची काळजी घ्यावी लागेल. पूर्वार्धामध्ये स्वास्थ्याच्या दृष्टिकोनातून थोडासा त्रास राहील. शारीरिक समस्या त्रास देऊ शकतात. आपला व्यवसाय आणि कौटुंबिक जीवनाच्या स्वास्थ्यावरती अधिक लक्ष द्या, कारण हे सगळ्यात महत्त्वाचं आहे या महिन्यामध्ये. करिअरची गोष्ट केली असते ही हा महिना करिअरच्या बाबतीत ठीकठाक राहणार आहे. व्यापारात काही गोष्टी इकडे तिकडे होतील, परंतु विदेशी किंवा परगावी लोकांच्या संपर्कातून तुम्हाला लाभ मिळतील. नोकरीमध्ये स्थिती अनुकूल राहील. सहकर्मींचं पूर्ण सहयोग तुमच्यासोबत राहील. नोकरीमध्ये बदल होणार नाही, पण शॉर्टकटपासून बचाव करा. प्रेमसंबंधासाठी ही वेळ मध्यम असणार आहे. तुम्हाला आपल्या प्रियकर आणि प्रेयसीकडे मनातल्या गोष्टी सांगण्यासाठी संकोच निर्माण होईल,
परंतु काही ठिकाणी तुमचे गैरसमज कसे दूर होतील यासाठी प्रयत्न करा आणि तुमच्या मनातली गोष्ट तुम्ही त्यांना या महिन्यामध्ये सांगा. आपल्या प्रेमजीवनाला सांभाळणं थोडंसं आव्हानात्मक राहणार आहे. अविवाहित किंवा विवाहित जी मंडळी आहेत त्यांच्या बाबतीमध्ये सुद्धा गैरसमजाचं वातावरण निर्माण होऊ शकतं. दशभावामध्ये बसलेल्या मंगळाची पूर्ण दृष्टी ही सप्तम भावात होण्यानं तुमच्यात वादाची स्थिती निर्माण होऊ शकते. तुम्ही धैर्याने प्रत्येक बाबतीत मार्ग काढण्याचा प्रयत्न केला पाहिजे. विद्यार्थ्यांसाठी हा महिना मध्यमपेक्षा काहीसा ठीक राहील. तुम्हाला उत्तम यशाचे योग बनतात जरूर, परंतु मित्रांबरोबर रात्री जागरण करणं बंद करा. शिक्षणात उत्तम परिणाम प्राप्त होईल, परंतु रात्रीचं जागरण, सकाळी उशिरा उठणं या गोष्टी बंद करा. आर्थिक आव्हानं या महिन्यामध्ये विवाहित किंवा प्रापंचिक माणसाच्या समोर राहतील. खर्च गरजेपेक्षा अधिक असतील तरीसुद्धा जे काही खर्च होतील ते चांगल्या कार्यावर होतील. त्यामुळं आर्थिक स्थितीमध्ये तुम्हाला थोडासा बोजा पडू शकतो. या महिन्याच्या उत्तरार्धामध्ये उत्तम आर्थिक लाभाचे योग बनू शकतात. कौटुंबिक जीवनामध्ये चढउताराची स्थिती राहील. कोणालाही उलटसुलट बोलू नका. आपल्या वडिलांशी, आपल्या आईशी किंवा आपल्या सासू-सासऱ्यांशी वाद घालू नका. आपल्या कौटुंबिक जीवनाला उत्तम बनवण्यासाठी सतत प्रयत्न करत राहा. परदेशामध्ये परगावी जाण्याची इच्छा असेल, धार्मिक प्रवास करण्याची इच्छा असेल तर काही अंशी ही इच्छा पूर्ण होईल. म्हणजे तुम्ही तयारी आधी केली आहे तर तुम्ही यावेळेस विदेशात जाऊ शकता. विदेशात जाण्यासाठी शुभसूचना, तुमचा विजा वगैरे या गोष्टी तुम्हाला मिळू शकतात. परंतु ज्यांनी अजून तयारीच केली नाही, फक्त मनात आलं आहे, त्यांच्यासाठी मात्र विदेशात जाण्यासाठी थोडा वेळ लागू शकतो. बालाजी व्यंकटेश भगवानाची स्मरण करणं किंवा व्यंकटेश स्तोत्र हे नियमित म्हणणं फार गरजेचं आहे. तुम्ही विष्णू सहस्त्रनामाचा खरं तर रोज पाठ करायला पाहिजे. आता पाहूयात आपण पुढची राशी, ती म्हणजे कर्क राशी. कर्क राशींच्या मंडळींसाठी अनुकूल परिणाम देणारा हा महिना आहे. आरोग्याची काळजी घ्यावी लागेल. या राशीच्या अष्टमामध्ये वक्री शनी महाराज स्वास्थ्य संबंधित आव्हानाकडे इशारा करतात. जर तुम्ही आरोग्याची काळजी घेतली नाही तर तुम्हाला पोटदुखी, युरिन इन्फेक्शन किंवा मुतखड्यासारखे त्रास होऊ शकतात. मानसिक तणावही अधिक होऊ शकतो. म्हणून अधिक विचार करू नका आणि स्वतःला एकटं मात्र कधी समजू नका, कारण तुम्हाला फार मानसिक त्रास करून घ्यायची सवय आहे. करिअरच्या उद्देशाने हा महिना चांगला आहे. उत्तम यश तुम्हाला मिळेल. दशम भावाचा स्वामी मंगळाच्या दुसऱ्या भावात असण्यानं तुम्हाला नोकरीमध्ये मजबूती मिळेल. तुम्ही आपल्या वरिष्ठ अधिकाऱ्यांचे कृपापात्रही बना. तुमच्या कार्यक्षेत्रात उत्तम कामाच्या प्राप्ती होतील. 6व्या भावाचा स्वामी जो गुरु आहे हा एकादश भावात दशम भावाचा स्वामी आणि पंचम भावाचा स्वामी मंगळ महाराज तसेच भाग्यस्थानाचा स्वामीही आहे. या कारणाने तुम्हाला बदली, प्रमोशन किंवा मोठं पद प्राप्त होण्याचे योग आहे. तुमचं पद किंवा पदोन्नती होऊ शकते. तुमच्या कमाईमध्ये वाढ होण्याचे संकेतही या महिन्यात तुम्हाला मिळतील. आता व्यापार करणाऱ्या मंडळींसाठी हा महिना सांभाळून चालण्याचा असेल. अनोळखी व्यक्तीशी व्यापार करताना, पैसे ट्रान्सफर करताना, सह्या करताना, चेक देताना काळजी घ्यायची. मात्र व्यापाराला घेऊन थोडी गुंतवणूक करण्याची आवश्यकता तुम्हाला वाटेल. जी प्रेमी मंडळी आहेत त्यांच्या संबंधात प्रगती होईल. थोडाफार वाद असूनही तुम्ही आपल्या नात्यात उत्तम वेळ व्यतीत कराल. एकमेकांसोबत विवाह करायचा ठरवू शकता. तुमचं नातंही पक्क होऊ शकतं. विवाहित जातकांच्या वैवाहिक जीवनात थोडाफार चढउतार राहील. नंतर प्रेमाचे क्षण येतीलच. कुटुंबामध्ये ज्यांना अपत्यप्राप्तीची इच्छा आहे त्यांची अपत्यप्राप्ती होऊन त्यांच्या कुटुंबात वृद्धी होऊ शकते. म्हणून कुटुंबामध्ये संतानाच्या जन्मावरही लक्ष या काळात देऊ शकता. विद्यार्थ्यांसाठी हा महिना अनुकूल राहणार आहे. तुम्हाला यश उत्तम मिळेल. तुमची मेहनत यशस्वी राहील आणि तुम्ही आपल्या कार्यात अनुकूलता प्राप्त करून पुढे जाल. कौटुंबिक जीवनामध्ये सुखशांती असेल आणि तुम्ही विनाकारण होणाऱ्या ज्या यात्रा आहेत त्या टाळण्यासाठी प्रयत्न करा. रात्रीचे प्रवास टाळा आणि कुठेही जिथे फार पाणी आहे अशा ठिकाणी अजिबात जाऊ नका. अनोळखी ठिकाणी पाण्यामध्ये उतरू नका. हा महिना आनंदी आणि यशस्वी जाण्यासाठी भगवान शिव आणि माता पार्वतीची उपासना एकत्र करायला हवी. जर नियमित हा पूर्ण महिनाभर तुम्ही शिवाला जल अर्पण केलं, भस्म अर्पण केलं, बिल्वपत्र अर्पण केलं तर हा महिना आपल्याला आनंदी जायला मदतगार ठरेल. तर हे होतं मेष, वृषभ, मिथुन आणि कर्क या 4 राशींचं या महिन्यातलं भविष्य. पुढच्या भागामध्ये सिंह, कन्या, तुळ आणि वृश्चिक या राशींचं भविष्य पाहू. त्याच्या पुढे धनु, मकर, कुंभ आणि मीन या 4 राशींचं भविष्य पाहू. तत्पूर्वी आले माझ्या राशीला हा चित्रपट प्राईम व्हिडिओवरती, ॲमेझॉन प्राईमवरती आपल्याला पाहायला मिळेल. स्वामी शक्ती हे आमचं गाणं यूट्यूब चॅनलवर आलं आहे, ते जरूर आपण पहा. पुन्हा भेटूयात पुढच्या राशींच्या भविष्यात. तोपर्यंत तुमच्या आनंद पिंपळकरचा तुम्हाला जय जय साईराम.